जाऊया। पहिला चेंडू घेऊन क्रिशेवेत 11 संघाचा गोलंदाज सज्ज झालाय। अनिकेत पवार त्याच्या विपक्षामध्ये पाहू शकता आपण बॅट्समन सागर भोसले याला। पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय, केवळ दिशा देण्याचं काम केलं। सुरुवातीला घातक फळीत पाहू शकताय फलंदाजी मैदानामध्ये दाखल झाली आहे। एबी अर्थातच अजय बातोसे मैदानामध्ये आहे, त्याच्या साथीला सागर भोसले। एसबी आणि एबी दोघांच्याही आपण विचार केला तर सरनेम मध्ये बी आहे, मात्र बी पॉझिटिव्ह आणि क्रिकेट पॉझिटिव्हली खेळावं लागणार तुम्हाला मैदानामध्ये। यस, कॅश प्राइज देखील आहे। आनंद सकपासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि विकास जाधव साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज। मुकुंजी सकपा यांच्या माध्यमातून विकास जाधव साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज। त्याचबरोबर आनंद सकपाळ यांना सुभाष सावंतच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। पास सराहना केली जाते खेळाडूंची देखील, कारण की एक महत्वाची मॅच होती श्री होमसाई 11 साठी आणि त्याने खऱ्या अर्थानं महत्वाच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्याला गौरवित करण्यात देखील आलंय। जाऊया मैदानामध्ये। अजय बातोसे पाहत होता आपण, स्ट्रायकर एन कडे होता आणि सिंगल घेत त्याने स्ट्राइक रोटेशन केलंय। सुरुवातीला लाईफ लाईन वापरली जाते दोन्ही फलंदाच्या माध्यमातून। धावफलकावरती 3 चेंडूंची सांगता, 2 धावा धावफलकावरती। माही शेठ यांच्या माध्यमातून अजय बातोसे साठी संधी आहे। 50 साठी 5000 तब्बल कॅश प्राइज। मात्र इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे। अमर पवार जवळपास चेंडूवरती पोहोचला होता, मात्र ही कॅच कलेक्शन योग्य प्रकारे होत नाहीये। जमिनी लगत शेवटी चेंडू इथे समांतर केला आणि त्यानंतर एक धाव पूर्ण करत दुसऱ्याचा प्रयत्न देखील सुरू ठेवला होता। 2 धावा धावफलकावरती पूर्ण होते, 4 अंक धावफलकावरती। तब्बल 5000 रुपयाचे कॅश प्राइज आहे। या खेळाडूचे 2 वेळा अर्धशतक हुकलं गेलं, एका वेळेला 46 धाव्यांवरती पारी त्याची थांबली। त्यानंतर आपण विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 49 धाव्यांवरती त्याची पारी थांबली, अगदी क्लोजिंग वरती त्याचा अर्धशतक थांबलाय। विकास जाधवला देखील मी विनंती करेल 200 रुपयाचे कॅश प्राइज घेऊन जायचंय। विकास जाधव, सागर भोसले हा चेंडू सुरेख हाताळलाय। गोलंदाज पाहू शकता अनिकेत पवार यांनी। ओव्हर नंबर पहिलं सुरू आहे। या पहिल्या षटकातील आपण पाहतोय तब्बल 5 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावरती 4 धावा। म्हणजे पहिलं सुरुवातीचं या युवा गोलंदाजाचा खऱ्या अर्थानं विचार केला तर षटक अप्रतिम सुरू आहे। या षटकातील लास्ट बॉल रिमेनिंग, शेवटचा चेंडू ऑन P1। रिव्हर्स अटेंड स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र लॉंग स्टॉपला कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, सरळ निघून जाईल चेंडू सीमा पार चौकात। धन्यवाद डीजे। या ठिकाणी मंडळाच्या विनंतीला मान देऊन वडवळ विभागाचे उपाध्यक्ष जगदीशजी मरागजे, तसेच सावरोली पंचायत समितीचे अध्यक्ष, राष्ट्रवादी अध्यक्ष यांचं आगमन झालंय। मंडळाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हायचंय। सहर्ष स्वागत आहे सगळ्यांचं। मित्रांनो, आर्यन प्रीमियर लीग 2021-22 आणि 11वं पर्व, या 11व्या पर्वामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा या वडवळच्या क्रीडानगरीला असताना या क्रीडानगरीवरती उपस्थित प्रेक्षक वर्गाचं मी सहर्ष स्वागत करेल। आणि आमच्या समीप पाहू शकता आमच्या समवेत आहेत फॉर्च्यून इव्हेंटचे नक्कीच ऑपरेटर शक्ती म्हात्रे, त्याचबरोबर संतोष दादा देखील आहेत। संपूर्ण टीमचं मी पुन्हा एकदा आभार मानेल की त्यांच्या माध्यमातून एक चांगलं प्रक्षेपण सुरू आहे। कालच्या दिवसापासून बरेच प्रेक्षक वर्ग घर बसल्या सामन्यांचा आस्वाद घेतात, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करत आहे या वडवळच्या क्रीडानगरीवरती। एबी पाहू शकता आनंद अजय बातोसे याला। यस, पहिल्या चेंडूला पाठवलं जातंय सीमारेखेच्या बाहेर, षटकार येतोय, मात्र डीजे मास्टरला थांबवेल। मागील मॅच मध्ये 200 रुपयाचा कॅश प्राइज ज्याच्या माध्यमातून ज्याला लगावलं गेलं होतं असं स्वतः मुकुंजी सकपाळ आहे तिथे, मी विनंती करेल त्यांनाच की आपण या खेळाडूला कॅश प्राइज प्रदान करायचं आहे। मामा आहेत आणि त्यांचा भाचा खऱ्या अर्थानं मैदानामध्ये मगाशी खेळ करत होता आणि मामांच्या माध्यमातून पारितोषिक लगावलं गेलं। एका बाजूला स्वतःच्या भावाचा संघ होता आणि विपक्षामधून मात्र सडेतोड प्रत्युत्तर देत खेळाडूने काय खेळाडू वृत्ती दाखवत कमालीची फलंदाजी केली आनंद सकपाळ याने। चांगला खेळ, अभिनंदन आहे आपलं। मात्र या मॅच मध्ये जाऊया 6 धावेनी धावफलकावरती 14 धावा।
आकाश सावंत वरती दुसरा सलगचा कडा प्रहार षटकार. या 6 धावेच्या मदतीने 20 धावा. उगवत्या सूर्याला अडवण्याची ताकद कोणाच्या मध्ये नाहीये आणि इथे अजय बातुसेला थांबवण्याची ताकद दिसत नाहीये. आकाश सावंतच्या विपक्षामध्ये पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सेस ऑन हॅट्रिक संधी निर्माण झाली अजय बातुसेसाठी. तिसरा चेंडू खूप बाहेर हाताळलाय. पळवाटा शोधण्याचा मार्ग निवडताना गोलंदाज आकाश सावंत मात्र इथे पूर्णपणे वर्चस्व दाखवताना अजय बातोसे या नावातच ब्रँड आहे. या खेळाडूकडे आपण पाहिलं तर कित्येक काळ त्यांनी या मैदानामध्ये गाजवून सोडलाय आणि आजच्या दिवसामध्ये या निर्णायक क्षणाला 2 ग्रुप मधले टॉपर आमने सामने आहेत आणि तिथे देखील आक्रमक शैलीमध्ये फलंदाजी करताना बॅट्समन अजय बातोसे याला सिंगल के साथ पाहूया स्कोर कार्ड वरची बाद. धाव फलकावरती टोटल रन्स 22 धावा. दुसरं षटक सुरू आहे आकाश सावंत याचा आणि या षटकामध्ये मात्र सुरुवातीचे 2 चेंडू गेले आउट ऑफ दी पार्क. तिसरा चेंडू अवांतर आला. या चौथ्या चेंडूवरती पाहतोय आपण मिळालाय सिंगल. सिंगल वरती देखील आवश्यक आहे कॉन्सन्ट्रेशन ठेवणं आणि तिथे चांगला खेळ. अजय बातोसे याचा येस नो बॉल. ओव्हरस्टेपिंग झाली आणि इथे ओव्हर द विकेट आणि ओव्हर द ग्राउंड चेंडू सीमा पार. येस या 7 धावात तब्बल धाव फलकावरती वाढताना या युवा गोलंदाजावरती जिथे प्रेशर बनवला अजय बातोसे याने आणि आता मात्र सागर भोसले देखील हात मोकळे करताना मात्र आता नामी संधी त्याच्यासाठी फ्री हिट. खूप खोलवर टप्प्यावरती हा चेंडू हाताळला गेला. हा देखील चेंडू पाहू शकताय पंच नो बॉल घोषित करते. अतिरिक्त क्रीजचा वापर केला आणि त्यानंतर पाहू शकताय पुन्हा एकदा पॅनलाइज होताना गोलंदाज आकाश सावंत याला. या युवा गोलंदाजावरती बरंच दडपण पाहायला मिळते. कदाचित कर्णधार त्याच्या जवळ जाऊन त्याला दिलासा देऊ शकतोय. नक्कीच आपण लहान आहात म्हणून एखादी मोठी गोष्ट करू शकत नाही असं नाही. कारण की वाघ छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या वाघ वाघच असतो. त्या कारणानं घाबरून इथे चालणार नाहीये. यस मिस टायमिंग स्ट्रोक आहे मात्र फ्री हिटची संधी असणार आहे. कॅच जरूर पकडली जाते. आपण पाहू शकताय आकाश सावंतच्या माध्यमातून मात्र ही फ्री हिटची संधी बनवून ठेवते सागर भोसले याला क्रीज वरती. धाव फलकावरती 1 धाव देखील वाढणार आहे. स्कोर कार्ड वरती 21 धावा. हे मोठी बनणारी दोन्ही षटकामधली धाव संख्या आपण पाहतोय. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत या षटकामध्ये. अजूनपर्यंत विचार केला तर तब्बल चेंडू हाताळले गेलेत आकाश सावंतच्या माध्यमातून तर 4 एक्स्ट्रा स्वरूपात आपण पाहिलं तर 3 चेंडू हाताळले त्याने. हा देखील खूप बाहेर चेंडू. हा असतो मित्रांनो दबाव आहे प्रेशर. हा देखील पाहू शकता आपण क्रीजच्या बाहेर चेंडू हाताळला आणि यस इथे पॅनलाइज होणार आहे गोलंदाज आकाश सावंत. या चेंडूवरती देखील फ्री हिट अशा बॅट्समनला मिळाले की त्याच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं हा बॅट्समन देखील असा आहे की तो नक्कीच हातोडा घेऊन येतो आणि मारत नसतो तर ठोकून टाकतोय. अजय बातोसे AB अर्थातच अजय बातोसेला पाहू शकता आपण अर्धशतकासाठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज या फलंदाजासाठी. कारण की 46 धावा एका वेळेची पारी द्यायची आणि कालची एक पारी आपण पाहिलं तर 49 धावा. कुलपट टप्प्यावरती आता मात्र चांगला चेंडू हाताळला जातोय. आकाश सावंतच्या बऱ्याच चेंडू नंतर हा निर्धाव चेंडू आलाय जिथे बरीचशी मारधाड पाहायला मिळाली. सचिन पाटील मंडपवाले. अजय बातोसेने जर 50 धावा इथे जमा केल्या तर मात्र संजयजी कदम यांच्याकडून देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तब्बल 10,000 रुपये त्याला 50 साजरी करण्यासाठी अर्धशतक दाफलकावरती वैयक्तिक जोडण्यासाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. काय पारदर्शक लगावली गेली आहेत. टोटल रन्स आपण पाहिलं गेलं तर अजय बातोसे याचे वैयक्तिक खात्यामध्ये 14 धावा आहेत. 8 चेंडू 14 धाव्यांवर अजय बातोसे. सागर भोसले देखील 6 चेंडूवरती 14 धावेवरती आणि टीम आपण पाहू शकता केदारनाथ 11 संजयजी कदम साहेबांचा संघ स्वतः संजयजी कदम साहेब देखील आमच्या VIP टाईज वरती आहेत आणि
त्यांचा संघ समोर फलंदाजी करत असताना आपण पाहू शकता 32 धावा, नो लॉस. जमायची बाजू सगळ्यात बळकट बाजू बनेल. दोन हार्ड हिटिंग बॅट्समन, त्यांचा व्होल्टेज नेहमी 360च्या वरती असतो. असे नक्कीच दोन्ही बॅट्समन क्रीज मध्ये आहेत आणि त्यांच्या विपक्षांना मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये 32 धावा जमा करताना दोन्ही फलंदाज, प्रत्युत्तर देताना दोन्ही फलंदाज, तिथे आक्रमक शैलीचे दोन बॅट्समन सागर भोसले स्ट्रायकर. एनकडे तिसऱ्या षटकाचा खेळ इथून सुरू होणार आहे. डाव्या हाताने बॉलर आता मात्र सज्ज केलाय. पाहू शकता सचिन जाधव याला तिसरं षटक हे मी म्हणेल या मॅच मधलं खऱ्या अर्थानं टार्गेटला कमी जास्त करणारं षटक आहे. या षटकामध्ये धावा येणार की वाचवल्या जाणार, जाऊया मैदानामध्ये. डाव्या हाताने यावेळेला सागर भोसलेसाठी पहिला चेंडू अवध विकेटने गोलंदाज सचिन जाधव याचा. थोडासा पुढे होता चेंडू, या सभेमध्ये आहे पहिला ब्रेक थ्रू. बऱ्याच कालावधीनंतर विकेट मिळालाय. डीजे धन्यवाद डीजे. तब्बल 13व्या चेंडूवरती पहिला विकेट मिळवला जातोय. बॅट्समन पाहू शकताय सागर भोसले 14 धावेंवरती माघारी परतताना. नवीन फलंदाज उज्ज्वल दाखल झाला मैदानामध्ये. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन होईल. एक चांगला निर्णय घेतला अजय बातोसेने की आता का मैदानामध्ये बोलवलं जात आहे उज्ज्वल जाधव याला, कारण की डाव्या हाताने गोलंदाजी सुरू आहे सचिन जाधव याची. या मॅच मध्ये तब्बल 10,000 रुपयाचे कॅश प्राइज अर्धशतकासाठी. मात्र अजय बातोसे वरती आता मात्र पूर्णपणे मला वाटतं प्लॅनिंग झालाय कशा पद्धतीची गोलंदाजी अजय बातोसेच्या विपक्षामध्ये करायची. आपल्याला पूर्णपणे बॅलन्स बनवला गोलंदाजीचा. मात्र सुरुवातीला घातक ठरला, शेवटी कमबॅक देखील झाला आणि कमबॅक होणं आवश्यक होतं टीम कृषी 11 साठी. टीम पाहतो कृषी 11 महेशजी पवार साहेबांचा संघ मैदानामध्ये खेळ करत असताना निर्णायक क्षणाच्या मॅचेस आता आपण पाहतो या क्रीडा नगरीवरती. बोटे फिरवली गेली चेंडूवरती, नतमस्तक व्हावं लागलं. आपण पाहतोय सचिन जाधवच्या विपक्षामध्ये अजय बातोसे याला कोणती धाव येत नाहीये. या चेंडूवरती देखील स्थिर राहणार धाव फलक. तब्बल तिसरा चेंडू या षटकामधला पाहतो आपण निर्धाव जाताना. 32 धावांवरती स्कोर कार्ड स्थिर राहिलाय. मात्र एक इमर्जिंग ओव्हर पाहायला मिळते सचिन जाधवच्या माध्यमातून निर्णायक क्षणी, कारण की ही तिकीट देणारी मॅच आहे, जी अंतिम फेरी गाठून देणारी मॅच आपण पाहतो या मैदानामध्ये. खूप चेंडू मागे केलाय आणि यावेळेला फाईन खेळलाय. खूप चेंडू सरळ सीमारेखेच्या बाहेर चौकार. नक्कीच आपण विचार केला केदारनाथ 11 टीम कडे बरेचसे फलंदाज आहेत, परंतु विचार केला तर 1000 चाहने वालों से एक निभाने वाला बेहतर है. आणि इथे देखील एक खेळाडू नेहमीच या संघासाठी मोठं योगदान देतो असं अजय बातोसे स्क्रीन वरती पाहू शकता. त्याला यस स्विच हिट सुपर हिट एबी अजय बातोसे 6 रन. सहा धावेच्या मदतीने 42 धावा जमा होताना धाव फलकावरती शांत राहिला. या सुरुवातीच्या 4 चेंडूवरती आपण पाहायला गेलं तर 3 चेंडूवरती कोणत्याही धावा नव्हत्या. 4थ्या चेंडूवर बाउंड्री आली. 5वा चेंडू थेट सीमारेखेबाहेर 6 धावा. 6वा चेंडू हा खूप बाहेर हाताळला जातोय चेंडू. येस पंच आमच्याकडे वळलेत. येस निर्णयाचा बाकी आहे. आउटसाइड दी लेग स्टंप प्रेशर. पाय कितीही मोठा खेळाडू असू द्या त्याच्यावरती कधी ना कधी दडपण निर्माण होतं. मात्र ज्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे दडपण सहन करण्याची, स्वतःला सावरून या क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचं प्रदर्शन उत्तम करण्याची, नक्कीच तो महान खेळाडू मानला जातो. सध्याच्या सिच्युएशन मध्ये दडपण बनलं गेलं गोलंदाज सचिन जाधव वरती. हा चेंडू खूप बाहेर हाताळला. कदाचित त्याचा अटॅकिंग बॉलिंग करण्याचा निर्णय मात्र ठाम होता आणि तिथे मात्र अवांतर धाव मिळाली ती मिळाली. पुन्हा एकदा एक धाव प्लस पॉइंट मध्ये मिळतीये, ती मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये.
टोटल रन 44 धावा. येस, आमचे गुणलगेक पाहू शकताय. दीपकजी शिंदे आहेत आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवते तसे स्वयं मंडप डेकोरेटर्स डीजे साईराज पाहू शकता. डाव्या हाताने सचिन जाधव, डाव्या हाताचा बॅट्समन त्याच्या समोर आहे उज्ज्वल जाधव. येस, नो बॉल. इथे देखील फील्ड पोझिशन काय पाहायचं. येस, स्क्वेअर लेगचा आपण पाहू शकता. खेळाडू अगदी येस 3 खेळाडू नको आहेत एका दिशेने. आम्हाला पंच देखील इशारे करताना आणि इथे पॅनलाइज केलं. या सिच्युएशन मध्ये मी म्हणेल की हा एक्स्ट्रा स्वरूपाचा महिना सुरू झालाय. दुष्काळातला 13वा महिना म्हणेल, कारण की धावांचं ओझं वाढत चाललं होतं या मॅच मध्ये आणि अद्याप या चेंडूवरती विचार केला तर 2 धावा मिळणार आहेत. 46 धावा. येस, मगाशी पाहिलं तर वाईट +1, आता नो +1 आणि संधी बॅट्समन अजय बातोसे साठी फ्री हिटची आहे. दुसरी संधी पाहूया बॅट्समन साठी. हा देखील चेंडू बाहेर हाताळलाय. म्हटलंय दडपण निर्माण झालंय गोलंदाज सचिन जाधव वरती आणि त्या दडपणाच्या ओझ्याखाली दबला जातोय की काय गोलंदाज. धाव फलकावरती 47 धावा. ज्या गोलंदाजाने सुरुवातीचा काळ आपण पाहिलं 3 चेंडूवरती एकही धाव दिली नाही, मात्र तदनंतर तब्बल पाहतोय आपण 2 चेंडूवरती 15 धावा दिलेत. लोवर फुल टॉस होता आणि चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने अलॉन द ग्राउंड खेळलंय. स्क्वेअर लेग अंपायरच्या अगदी आमच्या नजदीकून जाणारा चेंडू डीप मध्ये स्क्वेअर लेग कडे सिंगल मिळते. सिंगल के साथ 48 रन स्कोर कार्ड वरती. 1 विकेट 1 नुकसान आहे, मात्र लास्ट ओव्हर मध्ये थांबून आहे बॅट्समन. आपण पाहू शकता अजय बातोसे. काय या षटकामध्ये 25 धावा येणार. अर्धशतक एबीचं अजय बातोसेचं या मैदानामध्ये झळकलं जाणार याची आतुरता सगळ्यांना आहे. सिंगल घेऊन त्याने स्ट्राईक रोटेशन केलं आणि तो आता मात्र 4थ्या षटकाच्या सुरुवातीला स्ट्रायकर एन कडे उभा राहणार आहे. या मॅच मध्ये मी म्हणेल की सगळ्यात महत्वपूर्ण भूमिका या इनिंगची कोणावरती आहे तर अजय बातोसेवरती आणि त्या अजय बातोसेचा खेळ अजून सुरू आहे. सगळ्यांना कालच्या दिवसामध्ये देखील आतुरता लागली होती की अजय बातोसेचं अर्धशतक लागलं जाणार का. मात्र आजच्या दिवसामध्ये पाहूया तब्बल 10,000चं कॅश प्राइज त्याच्यासाठी आहे माहीम बाई यांच्या माध्यमातून आणि आपण पाहू शकता स्वतः संघमालक संजयजी कदम यांच्या माध्यमातून. मात्र फलंदाजाचा खेळ कशा प्रकारे होणार या मैदानामध्ये. 25 धावेवरती तो नाबाद आहे. क्रीज वरती आपण पाहू शकताय आमच्या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून स्क्रीन वरती पाहू शकताय स्ट्रायकर एन कडे अजय बातोसे 25 धावेपासून लांब आहे. मात्र 48 धावा पूर्ण संघाच्या खात्यामध्ये त्याच्या. या निर्णायक क्षणाची मॅच आहे ही, महत्वाची मॅच, कारण की इथून थेट संधी मिळणार आहे अंतिम फेरी आरएम प्रीमियर लीग 2021-22 पर्व 11 आणि या 11व्या पर्वाची अंतिम फेरी गाठण्याची. या मॅच मधील सगळ्यात निर्णायक षटक म्हणेल, कारण की हे षटक आता टार्गेट नक्कीच सेट करणारे षटक आहे. अमर पवारला तैनात केलं जात आहे शेवटच्या षटकामध्ये. एका मीडियम पेसर वरती विश्वास दाखवला गेला. अमर पवार मी म्हणेल विश्वास दाखवला. या मोठ्या खेळाडू समोर तुला गोलंदाजी करण्याचं हे तुझं भाग्य मोठं आहे, मात्र नक्कीच आता ते जिम्मेदारीने तुम्हाला निभवावं लागणार आहे. येस, पहिला चेंडू जोरदार अपील मागितली जाते आणि काही घडलं जाते मैदानामध्ये. लाऊड अपील आहे, मात्र पंचांचा इशारा कोणताही नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. यस, रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. अंकुजी चाळके मी यस वॉर्न करतोय आपल्याला. पंच म्हणजे क्रिकेटचं दैवत मानलं जातं आणि या दैवतांना खऱ्या अर्थानं सन्मान द्या. क्रिकेटने बरंच काही आपल्याला दिले, मात्र आपण काय क्रिकेटला देऊ शकतो तर मित्रांनो सन्मान द्या. मॅच मध्ये आपण पाहू शकताय 4थ्या ओव्हरच्या सुरुवातीला पहिला चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज अमर पवार घुटणे टेकले होते. चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. 5 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. क्रिकेट आहे, हा सरडा आहे, कधी रंग बदलू शकतोय. हा चेंडू ओव्हर द पिच हिट कुठे गेलाय. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू सीमा पार षटकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मंडळाच्या विनंतीला मान देऊन अखिल कोयना पुनर्सेवा संघाचे उपाध्यक्ष तसेच वडवळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सर्व 11 स्पर्धेमध्ये यांचं विशेष सहकार्य लाभतं असं लोकप्रिय व्यक्तिमत्व जितूभाऊ सकपाळ यांचं आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. सहर्ष स्वागत आहे जितू दादा आपलं देखील. साजून देखील प्रयत्न सुरू आहेत
अर्धशतक झळकावण्याचा प्रयत्न अजय बातोसेचा मिस्टामिंग स्ट्रोक आहे केवळ उंची चेंडूवरती 3 क्षेत्ररक्षक कॅच वरती. येस, 3 तिगाडा काम बिगाडा मैदानामध्ये. ही कॅच कोणाची होती? अजय बातोसेची. यस, तू घेणार की मी घेणार? यस नो वेट इथे देखील आवश्यक होतं, कारण की एका खेळाडूला तरी चेंडूवरती झपट्टा मारण्याची आवश्यकता होती. मात्र ही कॅच बनवून ठेवते खऱ्या अर्थानं अजय बातोसेला आयुष्यमान भवचा आशीर्वाद. मैदानामध्ये तब्बल धावा फलकावरती 56 आणि इथून विचार केला तर वैयक्तिक खात्यामध्ये अजय बातोसेच्या धावा पाहू शकता आपण. 33 धावा आहेत आणि षटकातील आपण पाहतो तर तब्बल 3 चेंडू संपले गेले. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे इथून जर 3 सिक्सेस लगावले गेले तर अजय बातोसेचं अर्धशतक पूर्ण होणार आहे. मात्र सांघिक पाहू शकता आपण 56 धावा. धीम्या गतीचा चेंडू यस मिस केलाय. नक्कीच प्रयत्न करत होता, त्याच्यासाठी देखील एक नक्कीच मोठी अपॉर्च्युनिटी म्हणेल. मात्र 33 धाव्यांवरती सगळ्यात अव्वल वरती असेल मला वाटतं की ऑरेंज कॅप साठी प्रबल दावेदार म्हणू शकतो आपण अजय बातोसे याला. काय इनिंग खेळला, ही देखील इनिंग चांगली सुरू आहे. नक्कीच या मॅच मध्ये 2 चेंडू अजून देखील शिल्लक पहिल्या इनिंग मध्ये. अमर पवार कमबॅकिंग गोलंदाजी. एसलॅन बॉल होता, चांगला खेचून दिलाय, सरळ जातो चेंडू हा डीप मध्ये. मिड विकेट रिजनला 6 धावा. येस, धन्यवाद डीजे. 62 धावा फलकावरती आहेत. लास्ट बॉल रिमेनिंग आहे. चाबुक शॉट, ती चाबुक शॉट पाहायला मिळाला आणि 62 धावा. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम केदारनाथ 11 संजयजी कदम साहेबांची फ्रँचायझी मैदानामध्ये खेळ करत असताना. यस, काही होऊ शकतं. क्रिकेट आहे आणि बीमर चेंडू पाहायला मिळाला. एक क्रिकेटचं मादक सौंदर्य आहे. या चेंडूच्या बरोबरीने आपण पाहू शकताय अजय बातोसेच्या खात्यामध्ये तब्बल धावा जमा होणार 45. एक चेंडू आणि आता मात्र त्याच्यासाठी 5 धावा. बीमर चेंडू हाताळला गेला. धाव फलकावरती टोटल रन्स पाहू शकता आपण जमा होताना. आमचे स्कोरर दीपकजी आम्हाला कळवताना तब्बल रन 69 धावा. 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, परंतु मी त्याहून अधिक महत्व देईल तुझ्या या पारीला. तुझ्या चाहत्यांसाठीची ही पारी आहे. एक चेंडू आणि आपण पाहू शकताय षटकाराची जवळपास आवश्यकता आहे. येस, पहिलं अर्धशतक या आर्यन प्रीमियर लीग 2021-22 मिस्टर एबी अजय बातोसे. काय बारी खेळलाय, काय समीकरण निर्माण झालं खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये. पाहू शकता शेवटचा चेंडू शिल्लक होता, तदनंतर अजय बातोसे साठी एक बीमर चेंडू आला, त्याला पाठवलं डीप मध्ये फाईन लेग रिजनला 6 धावेसाठी आणि या चेंडूवरती चेंडू गेलाय सीमारेखे बाहेर. अर्धशतक पूर्ण होतंय. टोटल रन्स आपण पाहू शकता 75 धावा. 76 रन आवश्यक असणार सेकंड इनिंग मध्ये. मात्र तारीफ करूया आपण एबी अजय बातोसे याचा. यस, चेंडू द्यायचा आहे रिटर्न. मी विनंती करेल प्रेक्षक वर्गाला. 1000 रुपयाचं कॅश प्राइज वाढलंय अजय बातोसे याच्यासाठी. नक्कीच जावयासाठी सासरे बुवांचं प्राइज आपल्याला पाहायला मिळते विलाजी सावंत याच्या माध्यमातून. या पारीसाठी काय पारी खेळला म्हणून तुम्ही विनंती करेल यस कॅश प्राइज त्वरित जमा करा. आम्ही बोलतोय जरूर, पण यस पहिले सासरे बुवांचं कॅश प्राइज इथे जमा होताना. अभिनंदन आहे. स्क्रीन वरती पाहू शकताय 20 चेंडू आणि तो तब्बल 51 धावेची पारी खेळलाय. धन्यवाद सिद्धू. या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांची उपस्थिती होते. आमच्या नजरे कक्षात जी लोक आहेत, समाजाचे पदाधिकारी सन्माननीय अशोकजी मरागजे, सचिव कोयना मराठा पुनर्वसन संघ रायगड ठाणे पालघर, तसेच समाजाचे माजी उपाध्यक्ष तुळशीरामजी सावंत यांचंही इथं आगमन झालेलं आहे. तसेच अनेक प्रेक्षक आजूबाजूला आहेत. त्यांचं सर्वांचं मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
500 रुपयाचा कॅश प्राइज महेंद्रजी सावंत यांच्या माध्यमातून आलाय. यस, आमच्या समोर पाहू शकता आपण कॅश प्राइज जमा होताना. तब्बल कॅश प्राइज पण पाहू शकता आमचे माहीम बाई देखील 5,000 रुपये इथे जमा करताना. आणि तब्बल कॅश प्राइज इथे आपण पाहायला गेलं तर 11,000 रुपये आणि त्यावरून 500 महेंद्र सावंत यांचे 11,500 रुपयाचा कॅश प्राइज अजय बातोसे साठी. काय बारी खेळला अजय बातोसे. प्रत्येक विकेट साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे माहीमबाई यांच्या माध्यमातून. शुद्धू, मी सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो व्यासपीठावरील ही समोरची मॅच आहे ती दोन्ही ग्रुप मधून जे अव्वल राहिलेले आहेत म्हणजे A1 आणि B1 त्यांच्यामध्ये मॅच आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो फायनल साठी जाणार आहे आणि जो संघ हरेल तो सेमीफायनल खेळणार आहे. ज्या 4 संघातून एक संघ येईल त्याच्याशी सेमीफायनल खेळणार आहे. त्यामुळं खूप रंगतदार सामना आहे. हा सामना जो जिंकला तो सरळ टायटल साठी 1 किंवा 2 नंबरचे डेफिनेटली खेळणार. येस, कॉम्बॉक्स मध्ये थोडा फेरबदल पाहायला मिळेल. उमेशजी सावंत येणार यावेळेला मायक्रोफोन वरती. येस, फक्त आणि फक्त अजय बातोसेसाठी विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे आज मी म्हणेल की पूर्णपणे महिन्याचा खऱ्या अर्थानं पेमेंट डे अजय बातोसेसाठी. थँक्यू सो मच सिद्धू. चांगली बॅटिंग केली अजय भातोसेनं. पुन्हा एकदा घेऊन जातोय क्रिकेटच्या मैदानामध्ये आर्यन फ्रेंड फाउंडेशन आर्यन प्रीमियर लीग हे पर्व 11व. सामाजिक कार्यकर्ते हनुमान सकपाळ यांचंही आगमन झालंय. मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर पहिलाच बॉल इथे डॉट जातोय. ज्या पद्धतीने ते भातोसेनं बॅटिंग उमेश, केली. एक मिनिट. जय भवानी संघाचा कर्णधार आणि श्री ओमसाई 11 संघाचा कर्णधार सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या संघाचा कर्णधार आणि श्री सन्माननीय लक्ष्मणजी मराठे साहेब यांच्या संघाचा कर्णधार. आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचंय. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित आपण यायचंय. जय भवानीचा कर्णधार आणि श्री ओमसाई 11 LM या संघाचा कर्णधार. तर विशालच्या बॅट मधनं दुसऱ्या बॉल वरती येतोय चौकार. ज्या पद्धतीनं अजय भातोसेनं बॅटिंग केली आहे त्याच क्वालिटीची बॅटिंग सुद्धा विशाल आणि अंकुश करू शकतो. SD थँक्यू सो मच. पायाचे बघा दोन्ही नाण्याच्या बाजू दोन्ही सारखे असतात आणि त्याच पद्धतीनं दोन्ही संघ आपण पडलं तर मात्र काय दोन्ही संघांकडे टॅलेंट आहे आणि दोन्ही संघांकडे क्वालिटी आहे आणि तेच मात्र चित्र दुसऱ्या बॉल वरती तो चौकार अजय बातोसे निघतोय. विशाल सावने बॅटचा स्पेल ओपन केलाय. लॉंग ओपन केल करेल प्रॉपर शॉट आणि अकॅडमिक क्रॅकिंग सिक्स. हा मॅच रटप्पा आहे. ह्या मॅच मध्ये तुम्ही काही सांगू शकत नाही. पैसा वसूल मॅच, प्रेक्षकांचा जिंकणार हा मॅच. जबरदस्त पहिल्या बॉल वरती गेला होता डाट. दुसऱ्या बॉल वरती चौकार. तिसऱ्या बॉल वरती येतोय षटकार. धाव संख्या होती 19. तसेच शैलेश रामभाऊ शिर्के अध्यक्ष खालापूर वाहतूक सेना यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज इथे LED दिल्या या स्पर्धेमध्ये त्यांचे सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र टॅप शॉट केला. एक सिंगल मिळते. तर एक सिंगल मिळते आणि टीमची धावसंख्या होती 11 धावा. आता प्रथमतः स्ट्राईकला येतोय अंकुश चालके. एक सिंगल मिळते. धाव फलकावरती धावा 11 आणि त्याचबरोबर एक. तर अजय बातोसे मुख्य व्यासपीठाकडून ज्या पद्धतीने अंकुश चालके बॅटिंग साठी आडवा बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न कुठेतरी फसतोय. उमेश, यानंतरचा सामना जय भवानी वर्सेस श्री ओमसाई 11 LM या संघाच्या दरम्यान होईल. नाणेफेकीचं कौल करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय जितेंद्र सकपाळ साहेब यांना, माजी सरपंच तथा उपाध्यक्ष अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांना की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचे. तर या बोलतेवरती मोठा फटका येणं आवश्यकता असेल. अंकुश चालके पहिला बॉल डॉट वरती धाव फलकावरती धावा 11 धावा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट ते पाहायला मिळाला.
एक्सलाइंट गुड डिलिव्हरी इथे पाहायला मिळते आहे. फक्त एक षटक ते टाकलंय आणि बातूचे षटक संपत केली आहे. ज्या पद्धतीनं बॅटिंग होती आणि आपल्या नावाला साजी असा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विशालनी बॅक टू बॅक इथे आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे मात्र सिद्ध करून दाखवलं. त्याचबरोबर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी इथे आम्हाला मिळते. या स्पर्धेसाठी सौभाग्यवती देवे आणि प्रशांत साळुंके सरपंच ग्रुप ग्रामपंचायत उमरे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी इथे श्री प्रमोद विष्णू सावंत अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडवल. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी श्री गजानन रामचंद्र सेलर यांच्या वतीने कैलासवासी राजेश रामचंद्र सेलर यांच्या स्पर्धार्थ. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी ते मिळते सुरेश रामचंद्र शिंदे यांच्या वतीने कैलासवासी रंजना सुरेश शिंदे यांच्या वतीने. तर इथे आपण पाहतोय मालिकेवरची ट्रॉफी शैलेश भौरम सिरकेच्या माध्यमातून खालापूर तालुका अध्यक्ष युवसेना. तर जाऊया मॅच कडे. एकदा 11 बॉलचा खेळ संपन्न झालाय. एकूण 10 आलेत बॅट मधून विशालच्या 11. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आणि 65 धावांची बघा गरज असणारे या मॅच मध्ये विशाल सावंतला मोठी बॅटिंग करावी लागेल. दोन्ही संघांना इथे मात्र पाहिलं तर दोन्ही संघ तुल्यबळ आहे. दोन्ही संघांकडे क्वालिटी आहे, दोन्ही संघांकडे कॅपॅसिटी, दोन्ही संघांकडे. तर डिकतो इथे गोलंदाज वैभव चालके. विशाल आहे स्ट्रायकिंग कडे. इथे पहिल्याच बॉलला इथे बिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि काय इथे जबरदस्त फाईन लेग रिझर मध्ये कॅच घेतलाय. नाव आहे सागर भोसले. बॅक टू द पॅव्हलियन डिझा. थँक्यू डीजे. विशाल सावंत हे वादळ मैदानामध्ये गेलं होतं, चांगली बॅटिंग केली होती पण स्टार्ट चांगला होता पण एंड मात्र खराब केला जातोय. इथे मात्र जबाबदारी स्वीकारावं लागेल. अंकुश चालकेला पहिल्याच बॉलवरती गोल्डन डगआउटचा शिकार ठरवतोय. यश आलं या बॉलरला नक्कीच. वैभव चालके जो धवली टीम कडून खेळत असतो आणि धवली टीम कडून मात्र ओपनची गोलंदाजी करत असतो आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवरती विशाल सावंत याला डगआउट मध्ये परतलाय. 7 बॉलचा खेळ संपला. एकूण धाव फलकावरती 11 धावा. अंकुश चालकेला बॅटिंग करावं लागेल. अंकुश चालकेला मैदानामध्ये थांबावं लागेल. बघा जो आयकॉन प्लेअर होता अजय बातोसेना. एकूण कॅश प्राइज त्यासाठी 11,500 रुपयाचं कॅश प्राइज. चांगल्या पैकी बॅटिंग केली आणि त्याचबरोबर पाहतोय एका बाजूला तर असेल अंकुश, याच्यावरती पूर्ण जबाबदारी वैभव चालके निघतोय. दोन्ही संघ लव फुलटाच बॉल इथे बॉलला दिशा दिल्या आणि तिथेच बॉल जातोय. सागर बातोशा भोसले आहे तिथे. एक सिंगल मिलती है. इक्का दुक्का से काम नहीं चलेगा. मैच को जीतना है तो आपको चौका और छक्का लगाना पड़ेगा. एक सिंगल मिलती है. एक सिंगल मध्ये धाव फलक इथे 12 धावा. चांगला खेळ दोन्ही संघाच्या आपण पाहतोय. जर जो संघ जिंकेल तो सरळ थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय. वर्चस्व गाजवला अंकुश चालके सध्या आपण पाहतोय. तर सचिन जाधव सध्या स्ट्राईक इनकडे आपण पाहतोय. डावखोरा फलंदाज चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं होतं आणि आपण पाहिलं तर अमर पवारनी शेवटचा चेंडू वरती कुठेतरी दडपण आलं की काय. नो फुलटास बॉल होता, नो बॉल आणि बेनिफिट फायदा इथे मात्र जे बातोचीला भेटला. इथे मात्र एक सिंगल मिळते. धाव फलकावरती धावा एकूण झाल्या त्या. संघ मात्र पोहोचलाय कृषी 11 संघ टीम 12 याकडे वरती. तर वैभव चांगली गोलंदाजी करत असताना इथे मात्र फटका इथे फसला अजय बातोसे आहे. एक सिंगल मात्र मिळते आणि एक सिंगल मात्र धाव फलकावरती धावा एकूण 13 धावा. बघा चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास इथे पाहायला मिळतोय. अंकुश चालके मात्र इथे स्ट्राईक वरती. इथे अंकुश चालकेला इथे बॅटिंग करावी लागेल. वैभव चालके आणि अंकुश चालके एकाच टीम मधनं इथे योगदान देत असतात आपल्या संघासाठी आणि आता आपण पाहिलं तर आपल्या संघ मालकांसाठी इथे मात्र योगदान देत असताना क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. अंकुश चालके स्ट्राईक एंडला आणि या एंडला मात्र गोलंदाजावरती अटॅक केला जातो आणि सध्या पाहिलं तर फलंदाजावरती अटॅक केलाय गोलंदाजाला. धाव फलकावरती एकूण 13 धावा. लव फुलटास बॉल फक्त दिशा दिली. तिथे आहे क्षेत्ररक्षक फाईड लेगचा. असं वाटलं होतं आबाग्याच्या बाहेर जाईल पण तिथे मात्र चांगली क्षेत्ररक्षण बढावं लागेल. सागर एक सिंगल मिळते. टीमची धाव संख्या होती 14-14. थेंबे थेंबे तळे साचे आणि तसा मात्र खेळ जसा बूंद बूंद से भरता है गडा, बूंद बूंद से भरता है सागर, बूंद बूंद से भरती है नदी आणि तसं मात्र खेळ मैदानामध्ये चालूच आहे. एक सिंगल मिळते. धाव फलकावरती धावा 14 धावा. काय करावं लागेल? कष्ट करावं लागतील. काय करावं लागेल? मेहनत करावी लागेल. काय करावं लागेल? मोठी फटके खेळावे लागतील.
सचिनच्या आडव्या पट्ट्यामध्ये बॉल आहे तिथे उंची जास्त आहे लांबी कमी आहे आणि तिथे मात्र किरण भोसले आहे होईल फलंदाज माघारी बॅक टू द पॅव्हिलियन वर्चस्व गाजव असताना केदारनाथ 11 टीम काय जबरदस्त परफॉर्मन्स केलाय या मैदानामध्ये या 2 ते 3 दिवसांमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास शिंदे अंकुश चालकेला बघा सध्या शांत ठेवलाय हाच अंकुश चालके काल अंकुश चालकेने चांगली बॅटिंग केली होती आणि त्याच बॅटिंगची गरज असेल कृषी 11 टीम साठी विकास शिंदे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकूण धाव फलक आपण पाहिलं तर 14 धावा मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह कॉल टेलिकास्ट केले जाते आहे 3 दिवसाची ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आर्यन प्रीमियर लीग आपण पाहतोय प्रेक्षकांची संध्याच्या सत्रामध्ये गर्दी वाढत जाईल त्याचबरोबर नित्य वैभव चालके इथे मात्र बॉलला सक्सेस केला जातोय बॉल होतोय सीमा रेखा पार येतोय अंकुश चालकेच्या बॅट मधनं क्रिकेट इज बँक क्रिकेट षटकार थँक्यू डेजे एकूण धाव फलकावरती धावा झाल्या ते एकूण 20 धावा 12 बॉल जिंकण्यासाठी 56 धावींची आवश्यकता शेवटच्या बॉल वरती येतोय षटकार 56 धावांची आवश्यकता मोठं इथे लक्ष असणार आहे एका षटकांमध्ये तुम्हाला धावा जमावा लागतील 28 धावा म्हणजे प्रत्येक बॉल वरती तुम्हाला प्रतिहल्ला करावा लागेल प्रीतम तरी ते मात्र मुख्य व्यासपीठाकडून गोलंदाजी येतो इथे प्रीतम त्याच्यावरती जिम्मेदारी दिली आहे स्ट्राईक एनकडे आपण पाहतोय विकास शिंदे आणि त्याचबरोबर प्रीतम सागवीकर गोलंदाजी एनकडे येतोय चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाजीची ट्रॉफी मिळाली आहे श्री कानिपनाथ नारायण मराठी साहेब वडवळ शाखा प्रमुख त्याचबरोबर स्पर्धेचे चेंडू श्री महेंद्र सावंत उपाध्यक्ष कोयना प्रसाद मराठा सेवा संघ रायगड ठाणे पालघर कार्याध्यक्ष आर्यन फ्रेंड फाउंडेशन त्याचबरोबर आपल्या या प्रत्येक समडावीरची मॅच ट्रॉफी बाबू मोरे साहेब यांच्या माध्यमातून म्हणजे उपाध्यक्ष कोयना प्रतिष्ठान समाज इथे मात्र 12 बॉलचा खेळ बाकी आहे 12 बॉलचा खेळ संपलाय 12 बॉल मध्ये धाव आल्या ते एकूण 20 12 बॉल 56 धावेची आवश्यकता इथे मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता पण प्रयत्न इथे फसला जातोय काय होईल पंचांचा इशारा काय येस फलंदाज इथे एज घेतली आणि फलंदाज होते बाद 11 बॉलचं खेळचं समीकरण अजूनही बाकी आहे जिंकण्यासाठी 56 धावेची आवश्यकता मोठं लक्ष होतं आणि मोठं लक्षाच्या पाठलाग करताना इथे मात्र एकाच्या पाठोमाग एक गाडी मात्र बाद होतोय असं वाटलं होतं विशाल सावंतनी चौकार षटकार मारला होता नक्कीच हा स्कोर होईल अशी शक्यता होती आणि तिथे मात्र पाहिलं आता मात्र 11 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 56 धावेची नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये जातोय आकाशला पण ही नक्कीच अंकुश चालकेला स्ट्राईक द्यावी लागेल पहिल्याच बॉल वरती कीर्तम आपली कमालीची गोलंदाजी इथे केला जातोय निघतोय आकाशसाठी आकाशाची सरळ बॅट नाही खेळलाय क्षेत्ररक्षक येतोय वैभव चालके लॉंग ऑफ मध्ये इथे झेल पकडला जाईल बॅक टू बॅक 2 विकेट इथे लगवल्या जातील कृषी 11 सध्या टीम संकटामध्ये एस डीजे थँक्यू डेजे बघा हॅट्रिकला सुवर्ण संधी असेल प्रीतम सागवेकरला आणि याच प्रीतम सागवेकरनी नक्कीच जय भवानी कोसवडी संघाबरोबर मॅच होती तरी लो स्कोर होता आणि या बॉलरनी मात्र बलाढ्य खेळाडूंना त्यांनी थांबवलं होतं बॅक टू बॅक 2 झटके लागले जातात अंकुश चालके स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज आपण पाहतोय अमर जे मायडी मधून बिलॉंग करतो 15 किलोमीटर पेन पासून अंतर आहे गाव मायडी आणि त्यातला हा सितारा मैदानाच्या आतमध्ये आहे 10 बॉलचा खेळ इथं शिल्लक आहे जिंकण्यासाठी 56 धावेचे लक्ष आहे कारण का पुढचं गेले तर विसरूचा इथून पुढे तुम्ही कशा प्रकारे अंकुश चाल केला इथे बोटी फटके खेळावे लागतील ज्या पद्धतीने अजय बातोसेना मागच्या इनिंग्स मध्ये बॅटिंग केली चाबूक फटके मोठी फटके त्याच्या बॅट मध्ये आली आणि तिथे मात्र आपण पाहतोय आयकॉन खेळाडू अंकुश चालके सध्या तळ टोकून बसलाय प्रीतम निगल अंकुश साठी मुख्य व्यासपीठाकडून ओ इथे काय होईल काय घडेल पंचांचा इशारा काय असेल वॉच ऑन वेट इथे बाबा कोणती धाव मिळत नाहीये इथे मात्र आपण पाहिलं तर प्रीतम सागवेकर 2 बॅट टू बॅक इथे विकेट घेतला आणि तिसरा बॉल इथे डॉट येतोय आणि टीमची धाव संख्या आपण पाहतोय तर एकूण 20 धावा थांबवलं जाते इथे मात्र कृषी 11 टीमला
चांगलं इथं केदारनाथ 11 संघाने मात्र चांगला परफॉर्मन्स केला, चांगला क्वालिटी फटके पाहिले बिले आणि त्याच फटकेची गरज असणार आहे. बॅक टू बॅक जशी झेरॉक्स काढणार हा बॉल इथे मात्र येतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल, 4 बॉल इथे. नक्कीच मी काय या गोलंदाजाचं मी कौतुक करेन, कारण का जय भवानी कुसावडे संघासमोर त्यांनी डेकोरेटर 5 सचिन पाटील बॉल डॉट केले होते आणि तोच गोलंदाज काय इथे गोलंदाजी करतोय. इथे मित्र आडव्या पट्ट्याने खेळला, इथे क्षेत्ररक्षक आहे तिथे सागर भोसले आणि इथे मात्र आशा निराशा अशा पाहायला मिळतील. वर्चस्व गाजवताना इथे केदारनाथ 11 टीम SD. थँक्यू डेजे. बघा इथे एकही धाव दिले नाहीये. हाच मैदानामध्ये ह्याच खेळाडूंनी पराक्रम केला होता जय भवानी कुसावडे विरुद्ध. मॅच जरी जय भवानी कुसावडे संघ जिंकला होता, पण या खेळाडूंना 5 बॉल डॉट केले होते आणि तीच पुनरावृत्ती करताना मैदानाच्या आतमध्ये. वा भाई वा, भन्नाट, एक्सलंट, गुड डिलिव्हरी. आणि ही टुर्नामेंट मधल्या आजच्या दिवसामधली मिडल ओव्हर टाकेल का, कारण का याच मॅच मध्ये अजय बातोसेने इथं अर्धशतक फैकावलंय आणि त्याच या मोमेंट मध्ये आलाय मिडल ओव्हर. एक बॉल खेळ बाकी आहे अमर स्ट्रायकेनकडे. काय होईल, काय घडेल इथे भिरकावून दिलाय आणि ही ते मात्र शेवटच्या बॉल वरती जाईल. कव्हरच्या डोक्याच्या वरून जातोय धनधन चौकार. थँक्यू डेसियाबाईचा. इथे मात्र पण पाहिलं तर चौकार येतोय. धाव फलकावरती धाबा 24 धाबा आणि त्याचबरोबर एकतर्फा मॅच, एकतर्फा लढत आपल्याला सध्या पाहायला मिळते. प्रीतम सागवीकर साठी इथे पारितोषिक आले 500 रुपयाचं कॅश प्राइस. रुपेश कदम याच्या माध्यमातून ज्यावेळेस मॅच संपेल त्यावेळेस आपण दोन्ही खेळाडूंनी कॅश प्राइस घेऊन जाय. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. ज्या पद्धतीने बॅटिंग केली, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलं जातंय, त्या पद्धतीने इथं गोलंदाजी होती. ज्या पद्धतीने जाळं विणलं जातं, ज्या पद्धतीने जाळं रचलं जातं, तशा पद्धतीने शिकार केली कशी जाते, त्याच पद्धतीने तसाच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आराखड्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर 18 बॉलचा खेळ संपन्न झाला. एकूण धाव फलकावरती धावा झाले ते 24. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी बराच डोंगर बाकी आहे. इथे स्ट्राईकला आपण पाहतोय किरण सापकाल, दुसऱ्या एंडला अमर पवार आणि आता इथे मात्र गोलंदाजी एंड कडनं दुसऱ्या एंडला सुरुवात होईल. इथे मात्र पाहू शकाल मंगेश सावंत मॅन फ्रॉम मालदेवचा खेळाडू आणि तिथे मात्र आपण पाहतोय तर मंगेश सावंत गोलंदाजी एंड कडे. किरणच्या बॅट मध्ये आपण पाहतोय एक सिंगल विरती आहे. पंचांचा इशारा काय असेल, लीग बाईच्या माध्यमातून एक धाव मिळते. एक धावेट मात्र धाव फलकावरती एकूण 25 धाबा. चांगली क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल इथं. ही मात्र आपण पाहतोय अमर स्ट्राईक एंड कडे स्टेप आउट झालाय क्रॉस द लाईन आणि मंगेश सावंत फक्त सामन्यामध्ये फक्त ज्या पद्धतीने जो सामन्यामध्ये आपण पाहिलं रस असतो तो निघून गेलाय, पण इथे मात्र अंतिम टप्प्यामधले इथे मात्र मोठा ब्लास्ट सटवाय अन अकॅडमिक रॅकिंग फ्लायटिंग सेक्स. अमर आपले इरादा स्पष्ट करतोय. लेट का होईना पण थेट पाहायचंय. अमरच्या बॅट मध्ये आलाय षटकर आणि षटकरच्या साईडने मात्र धाव फलकावरती धावा एकूण 31 धावा. जो संघ जिंकेल तो थेट संध्याकाळच्या सत्रामध्ये फायनल खेळेल. जरी जोपर्यंत संघ पराभूत झाला तरी त्याला एक सुवर्ण संधी असेल इथे. पुन्हा एकदा इष्टकवरच्या वरून बॉलला फेकून दिलाय. बॉल जातोय बॉर्डरलाईन क्लिअर करत डीप मध्ये क्षेत्रक्षेत्र नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये जागा खाली आहे. येतोय अमरच्या बॅट मधला चौकार. थँक्यू डेजे. 35 धावा. बघा मंगेश इथे मार पडली जाते. अमर पवार इथे आपले बॅटचे स्पेल ओपन करतोय. इरादा स्पष्ट करतोय. अंतिम टप्प्यामध्ये सामना टेपून ठेवलाय, पण बराच दूर अजून टीम आहे इथे कृषव 11. इथे बरं बॅट न खेळण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला जातोय. मंगेश सोड आहे क्वालिटी गोलंदाज आहे. मालदेव साठी जो गोलंदाजी करतो ओपन करण्यासाठी P1चं षटक टाकून इथे मात्र 4थं षटक हातात असताना टीमची धावसंख्या सध्या आपण पाहिला एकूण 35 धावा. बघा सध्या इथे आपण पाहतो ही स्पर्धा आर्यन फ्रेंड फाउंडेशन आर्यन प्रीमियर लीग हे पर्व 11 बॉल जाईल प्लॉटच्या बाहेर आणि शेवटच्या बॉल वरती येतोय अमरच्या बॅट मध्ये देखील षटकार. थँक्यू डीजे पाहायचंय. ज्या पणीचं पारितोषिक आपण घेऊच आहे. अजय बातोशीने चांगली बॅटिंग केली आणि त्याचबरोबर गणेश
शंकर जाधव प्रीतम साठी इथं 1000 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय दोन्ही संघाने इथे आपण पाहिलं तर चेंडू चांगल्या आतमध्ये पद्धतीनं द्यायचा लगेच चेंडू लगेच